स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण डिसिजन मेकिंगबद्दल पाहणार आहोत. CSATमध्ये जवळपास 5 प्रश्न या घटकावर विचारले जातात. एकूण 12.5 मार्कासाठी, म्हणजे एका प्रश्नाला जवळपास 2.5 मार्क असतात. आणि यामध्ये निगेटिव्ह नसते, म्हणजे जेवढे मार्क भेटणार आहेत आपल्याला तेवढे भेटणार आहेत. एकतर त्यामध्ये 2.5 मार्क भेटतील, एकतर 1.5, एकतर 1, नाहीतर 0, असे 4 पर्याय असतात. त्या पर्यायानुसार आपल्याला मार्क भेटत असतात. यानंतर जास्तीत जास्त गुणांसाठी जर तुम्हाला 2.5 मार्क पाहिजे असेल तर त्यासाठी काय करावे लागेल? तर जास्तीत जास्त गुणांसाठी तुम्ही शांततेने विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वात अगोदर फ्रेश माइंड, जेव्हा तुम्ही पेपरमध्ये जाता त्यावेळेस सर्वात अगोदर ही प्रश्न सोडवायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. कारण नेहमी बघितलं तर जवळपास 76 ते 80 हे 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगसाठीच असतात. सगळे पेपर आता आपण पाहिले, बरोबर? ए सेट असो, बी सेट असो, कोणताही सेट असो, डिसिजन मेकिंगसाठी हे 5 प्रश्न असतात. त्यामुळं गेल्याबरोबर अगोदर 76 ते 80 हे 5 प्रश्न सोडवायचे. कारण आपण गेल्याबरोबर एकतर माइंड आपलं फ्रेश असतं, बरोबर? त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे विचार करू शकतो. आणि नंतर काय होतं, समजा आपण अगोदर उतारे सोडवले तर उतारे काही निरीक्षणात्मक असतात, काही आकलनात्मक असतात. पण जर जास्त आकलनात्मक उतारे आले, त्यामध्ये जास्त विचार करावा लागला, तर आपल्या माइंडवरती कुठं ना कुठं त्याचा इफेक्ट होतो आणि आपल्याला वाटते की पेपर अवघड आहे. त्यामुळे मग जेव्हा आपण डिसिजन मेकिंगसारख्या सोप्या प्रश्नांकडे जातो त्यावेळेस पण आपला माइंड तेवढं चांगल्या प्रकारे काम नाही करू शकत. कारण त्याचं प्रेशर असतं, एकतर उतारे अवघड गेलेले आहेत किंवा आपला पेपरवरून कसा गेलेला आहे ते पण आपल्याला माहिती असतं. अवघड सोपा, समजा पेपरमध्ये तुमचे 70 जरी बरोबर असले आणि तुम्हाला बाहेरून समजले की तुमचे 2 प्रश्न चुकलेले आहेत, कन्फर्म चुकलेले आहेत एवढं, तर हे 2 प्रश्न चुकलेले तुम्हाला एवढं इफेक्ट करतात की तुम्ही विचारच नाही करू शकत. तुम्हाला असं वाटतं की माझा पेपर गेलाच काय? तर बिलकुल विचार नाही करायचा. पेपर 1चा विचार नाही करायचा किंवा उतार्यांचाही विचार नाही करायचा. गेल्याबरोबर अगोदर 76 ते 80 हे 5 प्रश्न सोडून घ्यायचे आणि त्यानंतरच पुढे जायचं. आता हा आपल्याला माहिती आहे झिरोवाला ऑप्शन, हा ऑप्शन तर आपल्याला लगेच समजतो. हे सगळे पॉझिटिव्हमध्ये आपण 2.5 पण घेऊ शकता तुम्ही, 1.5 पण आरामात घेता येतो प्रत्येक प्रश्नाला. हे पण येतं, पण कधी कधी तुम्हाला थोडा जास्त विचार करावा लागतो 2.5साठी. निगेटिव्ह मार्क तुम्ही कधीही हा 0 मार्कवाला तुम्ही कधीही निग्लेक्ट करू शकता. तर कसं करायचं त्यासाठी बघू आपण. त्यासाठी काही टिप्स आहेत. अप्रोच कसा असावा प्रश्नाला? त्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगतील की तुम्ही एक अधिकारी आहात किंवा तुम्ही काहीतरी आहात, तुम्हाला काहीतरी दिलं जाईल. तुम्हाला पोस्ट असेल किंवा एखादी राजनेत्याची भूमिका असेल, काहीही असेल. तुम्हाला अशा जागी ठेवलं जाईल ज्या ठिकाणाहून तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला परिस्थिती दिली जाईल. परिस्थिती 2 प्रकारच्या असतात. एक असते जनतेसंदर्भात परिस्थिती, दुसरी असते सहकार्यासंदर्भात, म्हणजे आपले वरिष्ठ असतो किंवा आपले सहकारी काम करणारे. जनतेसंदर्भातली जी परिस्थिती असते ती जास्त करून त्याचा कल जो आहे तो भावनात्मक परिस्थितीकडे असतो. म्हणजे आयोगाला तुमचं पाहायचं असतं की तुम्ही जेव्हा भावनात्मक होता त्या टाईमला तुम्ही कसे डिसिजन घेता हे पाहायचं असतं. म्हणून जनतेसंदर्भातले कल हे थोडे भावनात्मक दिशेने झुकलेले असतात. त्यानंतर सहकार्यासंदर्भात हे तुमचं नियमावाटी, म्हणजे तुम्ही कायदा किती प्रकारे मानू शकता ते समजण्यासाठी सहकार्यासंदर्भात. कारण आपल्याला वरिष्ठ काहीही सांगतो आपल्याला, माझं हे काम कर, माझं ते काम कर. आपण वरिष्ठ आहे म्हणून त्याचं काम करून देतो, पण ते कायद्यात बसतं का? बरोबर, ते पण आपल्याला पाहायला पाहिजे. यावर तुमचा निर्णय देताना तुमची मॅच्युरिटी दिसली पाहिजे. मॅच्युरिटी म्हणजे तुमची निर्णय क्षमता पॉझिटिव्ह असली पाहिजे, हे आपल्याला दिसलं पाहिजे त्या उत्तरामध्ये. त्यासोबत तुमची नैतिकता, इथिक्स, म्हणजे तुमची इमानदारी म्हणू शकता तुम्ही थोडक्यात. तुमची नैतिकता, तुमची इमानदारी ही पण दिसली पाहिजे आपण निर्णय देताना. ठीक आहे. तर आपण म्हणतो की जनतेसंदर्भात भावनात्मक गोष्टींचा कल असतो. तर मग भावनात्मक गोष्टींचा विचार न करता कायद्याला प्राधान्य द्यायचं. कधी ही भावना ह्या कायद्यापेक्षा लहान असल्या पाहिजे. कायदा सर्वोत्तम असला पाहिजे भावनेच्या वर. कारण या भावना फक्त आपल्याला निर्णय चुकवण्यासाठी दिलेल्या असतात, बरोबर? तर बिलकुल फक्त कायद्याचा विचार करायचा आहे, भावनांचा विचार नाही करायचा. कधी कधी तुम्ही भावनांचा विचार करू शकता, कारण खूप वेळेस एखाद्या परिस्थितीमध्ये कुणावर खरंच अन्याय झाला असेल खूप, त्यावेळेस तुम्ही भावनात्मक विचार करू शकता. परंतु त्यावेळेस दुसऱ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे त्या गोष्टी. तुम्ही जो निर्णय घेताय, एका माणसावर अन्याय झाला आहे म्हणून तुम्ही निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने दुसऱ्या कुणावर अन्याय होत असेल तर तो पण अन्याय तुमच्याकडून घडतो, बरोबर? तर तसं पण नाही हवं. एक तर भावनात्मक गोष्टीचा विचार करायचाच नाही. अगोदर सर्वप्रथम कायद्याला प्राधान्य द्यायचं. जर कधी त्या भावनात्मक गोष्टींचा विचार करायचा असेल तरी, कारण ऑप्शन 1.5, 2.5 हे ह्याच गोष्टीमध्ये असतात जवळपास. जर तुम्ही भावनात्मक गोष्टीचा कधी विचार केला तुम्हाला 1.5 भेटतील. जर तुम्ही कायदा वापरला तर 2.5. हाच मार्जिन असतो छोटासा. हा छोटासा मार्जिन आहे. या छोट्याशा मार्जिनमध्येच तुम्हाला विचार करायचा आहे.
जर तुम्ही 1.5 जर तुम्ही भावनात्मक झाला तर तुम्हाला 1.5 मार्क भेटतील. भावनात्मकचा विचार काय, तो पण दुसऱ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे, हे ध्यानात ठेवायचं. हे झालं तुमच्या निर्णय क्षमतेबद्दल, मॅच्युरिटीबद्दल. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्याय जे असतात आपल्याला, पर्याय स्वतःबद्दल सांगतात बघा. आयोगामध्ये नेहमी पर्याय स्वतःबद्दल सांगतात. तुम्ही डिसिजन मेकिंगचे जर क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल तर इकडून तिकडून कुठूनही नाही करा, फक्त PYQ करा. कारण माइंड वेगळं असतं. आयोग पेपर वेगळा सेट करतो, हे बनवणारे वेगळे बनवतात दुसरे. फक्त PYQ करायची डिसिजन मेकिंगमध्ये, दुसरं काहीच नका करू. PYQ तुम्ही 30 ते 35 PYQ केले, तुमचे 5ला 5 प्रश्न बरोबर करण्याची शक्यता असते. जवळपास 10,000 प्लस तुम्ही आरामात जाल जर तुम्ही फक्त PYQ केले मागच्या 2-3 वर्षाचे. तर पर्याय स्वतःबद्दल सांगतात हे लक्षात ठेवायचं. तर चुकीचे पर्याय निवडायचे. त्यामध्ये चुकीचा पर्याय आपण ओळखणार कसा, तर बघा नकारात्मक पर्याय असतात काय. नकारात्मकमध्ये जसं पैशांची देवाणघेवाण, त्यामध्ये लाच येते, भ्रष्टाचार येते, असे शब्द दिसले पर्यायामध्ये ते डायरेक्ट पर्यायाने कॅन्सल करून टाकायचं. त्यानंतर दुसरा असतो नकारात्मक पर्याय कोणता, संबंध वापरून दबाव टाकणे. कुणावर, कोणीही असो, जो आपला सहकारी असेल किंवा ज्यांना आपलं काम करणं गेले त्याच्यावरती आपला संबंध वापरून दबाव टाकणे. जसे मी त्याला म्हणणार की मध्ये ह्या नेत्याशी ओळख आहे, काम करून देण्याचं तुझं काम काही खरं नाही, तुझा बॉस माझा ओळखीचा आहे, करून दे. ठीक आहे, वरिष्ठ अधिकारी, तुझा बॉस माझा ओळखीचा आहे, करून दे बघा काम. किंवा असामाजिक तत्व, हे तर माहिती आहे तुम्हाला कसं असतं. ठीक आहे, संबंध वापरून त्यांच्यावर दबाव टाकणे, हा पण एक नकारात्मक पर्याय आहे. हा पण यापैकी कोणताही पर्याय दिसला पर्यायामध्ये तर डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचा, कारण तो 0 मार्कासाठी असू शकतो. नंतर येतो कामचुकारपणा किंवा दिरंगाई. हा सगळ्यात मेन आहे. कधीही कामामध्ये दिरंगाई करायची नाही, कारण आयोगाला बरं नाही वाटणार की तुम्ही म्हणताय की तुम्हाला एक काम दिलं असेल, तुम्ही आता मोकळे बसला तरी तुम्ही म्हणताय की मी ते उद्या करेन. कुणाला बरं वाटणार सांगा बरं? नाही, बिलकुल नाही वाटणार. त्यामुळे दिरंगाई बिलकुल नाही दिसली पाहिजे कामामध्ये. कामचुकारपणा पण दिसला नाही पाहिजे. कोणी सांगितलं काम करा, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाळाटाळ नाही करायला पाहिजे. जर त्याच्या गोष्टी नाही करायच्या. जर मला तुम्ही हे दिलं तरच करण, तर मला ते मला ₹500 द्या तरच करण, असल्या नाही गोष्टी करायच्या. ते लाचखोरमध्ये येते. तरीही जर आपण वरिष्ठाला म्हणलं, जर जर तुम्ही मला सहकार्य दिलं तर मी काम करेन, हे पण एक प्रकारची अट झाली त्यांच्यावर टाकण्याची. बरोबर? वरिष्ठाला आवडणार नाही तुम्ही तसं सांगताय, बरोबर? मग चुकीला सपोर्ट करायचा नाही. तिसरा, चुकीला बिलकुल सपोर्ट करणार. कुणी असो, तो वरिष्ठ असो तुमचा, काही असो, तुम्ही फक्त कसं जायचं आहे, कायद्यानं जायचं आहे. पुन्हा इथं कायदा येतो. कायदा खूप इम्पॉर्टंट आहे बघा. ज्या पर्यायामध्ये आपला कायद्याचं पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स दिसलं, तो पर्याय डायरेक्ट डोळे झाकून मारा तुम्ही. 2.5 आरामात भेटणार. कधी लईच एक्स्ट्रीम काढलं 1.5 भेटेल. कायद्याची पॉझिटिव्ह बाजू दिसली रे दिसली, हां. नंतर येतो बरोबर पर्याय. आपण चुकीचे पर्याय बघितले, नकारात्मक. आता त्यात बरोबर पर्याय कोणते असतात बघा. सकारात्मक दृष्टिकोन, तेच म्हटलं आपण आता. कायदा पॉझिटिव्ह दिसला, सकारात्मक दृष्टिकोन आहे तो डायरेक्ट करून टाका. आणि जी तुम्हाला परिस्थिती दिलेली आहे वरची, त्या परिस्थितीचा निर्णय घेताना तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा परिणाम लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे मी जर आता काम केलं समजा ₹500 घेऊन कोणाकडून, तर त्यामुळे माझी इमेज खराब होईल. बरोबर? ज्याचं काम केलं आहे तो दुसऱ्याला सांगेन की हा पैसे घेऊन काम करतो. मग जो तो दुसरा त्याचा मित्र आलेला आहे, ज्याचं काम आपण केलं होतं, तो पण येईन, तो पण म्हणेन मला ₹500 दिले तुला काम कर. बरोबर? मग यामुळे काय होतं, आपली इमेज खराब होते. तुमची नैतिकता, तुमची इमानदारी, तुम्ही स्वतःच्या ह्याच्यामध्ये खराब होऊन जाता. बरोबर? तुमच्या सहकाऱ्यांना पण याबद्दल कधी ना कधी समजणार आहे. त्यांचं पण मत तुमच्याबद्दल बदलतं. वरिष्ठांना पण समजतं, वरिष्ठांचं मत बदलतं. तर ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. कधीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आणि परिणाम विचारात घ्यायचा. आपली नैतिकता धरूनच ठेवायची. तर एक इन शॉर्ट बघू काय काय असतं. सर्वात अगोदर परिस्थिती दिली जाईल. तुम्हाला कधीही भावना या कमी इम्पॉर्टंट आहे कायद्यापेक्षा. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. बरोबर? भावनात्मक विचार करायचा नाही. दुसऱ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे, केला तरी बी. त्यानंतर चुकीचे पर्याय कसे ओळखायचे. लाचखोरी बिचखोरी दिसली, डायरेक्ट चुकीचा पर्याय कॅन्सल करून टाका. संबंध दाखवा म्हणलं, डायरेक्ट चुकीचा पर्याय कॅन्सल करून टाका. कामचुकारपणा, दिरंगाई दिसली, मी उद्या करतो, आज करतो, चुकीचा आहे, डायरेक्ट कॅन्सल करून टाका. चुकीला सपोर्ट करायचं नाही. त्याच्यानंतर बरोबर पर्याय तुम्हाला माहिती आहे, सकारात्मक दृष्टिकोन. काही म्हणलं मी चांगली गोष्ट आहे तर पॉझिटिव्ह हो, चला मारा. तुम्हाला 1.5 आरामात भेटून जाईल. 2.5 असतात जास्त करून तर प्रश्न, पण लईच आकलनात बघा असेल तर 1.5 कुठंच गेलं नाही. मग त्या परिस्थितीचा विचार करून द्यायचं आहे. ठीक. तर मग मित्रांनो, हे होतं काही टिप्स त्याबद्दल. तर लवकरच परीक्षेच्या अगोदर, परीक्षा कधी आपली 1 डिसेंबरला, उरलेत फक्त 7 दिवस. तरी पण मी 30पेक्षा जास्त डिसिजन मेकिंगचे प्रश्न लवकरात लवकर आपल्या चॅनलवर अपलोड करेन. तर तुम्हाला विसरायचं नाही, त्यामुळे सबस्क्राईब करून टाकायचं आहे. विसरून गेला तर अवघड आहे. तुम्ही हे फक्त करून टाका, तुम्हाला 12.5 पैकी
गॅरंटी देतो की 10च्या प्लसच मार्क भेटते. 12.5 पण भेटू शकतात. ज्याचं त्या बौद्धिक क्षमतेवर असतं. मी नाही सांगत की तुम्हाला 12.5 वेळासारखं हे नाही करत. तुम्ही या इकडे बघा 12.5ला 12.5 मार्क येईल. तुमच्या बौद्धिक क्षमतेवर पण कधी कधी गोष्टी अवलंबून असतात. 10च्या अधिक घ्या एवढं तर मी सांगू शकतो. सबस्क्राईब करा. लवकरच भेटू या क्वेश्चनच्या ह्याच्यामध्ये. धन्यवाद.